ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळा येथील उपबाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। आजच्या लिलावासाठी तब्बल 6 ते 7 हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। कांद्याला मिळालेल्या समाधानकारक भावामुळे शेतकरी वर्गामधून आनंद व्यक्त होतोय। चिंभळा उपबाजार समिती परिसरामधील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचं चित्र दिसतंय। चिंभळा उपबाजार समितीमध्ये दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी कांद्याचे लिलाव आयोजित केले जात आहेत। त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी नियमित बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। आज झालेल्या कांदा लिलावामध्ये विविध प्रतवारीच्या कांद्याला पुढील प्रमाणे दर मिळाले आहेत। सुपर गोळा कांदा 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटल, गोळा कांदा 3800 ते 4000 रुपये प्रति क्विंटल, मोकळा मोठा कांदा 3200 ते 3500 रुपये प्रति क्विंटल, मीडियम कांदा 3200 ते 3600 रुपये प्रति क्विंटल, गोल्टी कांदा 2800 ते 3200 रुपये प्रति क्विंटल। कांद्याच्या बाजारभावामध्ये सध्या चढ उतार होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारामध्ये आणण्याची घाई करू नये। कांदा प्रत्येक मार्केटमध्ये थोडा करून विक्रीस आणावा असा सल्ला व्यापाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलाय। लिलावानंतर तातडीनं चेकद्वारे पेमेंट। चिंभळा उपबाजार समितीमधील व्यवहारामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं चेकद्वारे पेमेंट केलं जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कांद्याची विक्री झाल्यानंतर पैशांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत नाही। लिलाव आणि पेमेंटची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। चिंभळा उपबाजार समिती सुरू झाल्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे असे शेतकऱ्यांनी म्हटलंय। कांदा विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज नाहीये, त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होतीये। तसेच इतर बाजारपेठांप्रमाणेच आपल्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। चिंभळा येथे उपबाजार समिती सुरू झाल्याचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर स्थानिक व्यावसायिकांना देखील होतोय। शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांची वाढलेली वर्दळ यामुळे चिंभळा गावामधील विविध व्यावसायिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसतंय। चिंभळा उपबाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी वर्गानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले। भविष्यात देखील उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत बाजारपेठ अधिक सक्षम करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी सोमनाथ तुकाराम पल्लारे, मुक्काम पोस्ट हांगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। हे चिंभळा मार्केट ही खूप सुंदर आहे, शेतकऱ्यांचं जवळ आहे, परत निलाव चांगल्या पद्धतीने होतात, प्रकार नाही। परत तुमचे जे पैसे चेक आहे का, चेक आज दिले का उद्या त्याला जमा होत्यात बँकेमध्ये, त्याच्यामुळे सगळेजण आभारी। चिंभळा आहे आवक 6000च्या पुढे आहे। जे जगात मार्केट चाललं महाराष्ट्रात तेच मार्केट निघत आणि पावसा पाण्यात सोय, गाळ आहे चांगलं, शेतकऱ्याची हाल होत नाही। पट्टी निलाव झाला लागला 10-20 मिनिटात पट्टी तयार होती, चेक देतात ते
माझं नाव नवनाथ मारुती टोपळ, राहणार येळोकणे पोलीसवाडी. तर मी कांदा आणलेला नाही, आणायसाठी इथं आलोय पाहायसाठी कसं काय मार्केट. तर मार्केट एक नंबर मार्केट आहे जगापेक्षा, याच्यापेक्षा ही वाहतूक म्हणा सगळं व्यवस्थित आहे. सारं पट्ट्या रोखली तशी काही अडचणच नाही. तर अवश्य शेतकऱ्याने जवळच्या शेतकऱ्यांनी इथंच माल आणला पाहिजे, माझं असं एक मत आहे. मग आता काय इकडे चांगलं आहे तिकडे चांगलं, पण एक नंबर हेच मार्केट आहे थोडक्यात. नाही सगळं व्यवस्थित इथं बा, वातावरण पाऊस जरी आला तरी काय बा तशी बा, बाहेर माल राहतोय अशी शेतकऱ्याला कुठलाच अडचण नाही. लिलाव प्रक्रिया चालू, व्यापाऱ्यांबद्दल काय सांगा? हा सगळं उघड आहे ती काय बा दाखवून बिकून तसं काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. लिलाव समजा पट्ट्या वगैरे कशा होतात? म्हणजे कसं पट्ट्या नाही पट्ट्या तर रोखच आहे. पट्ट्याचं काय नाही, लगेच काटा झालेला लगेच वजन दिले की लगेच पेमेंट रोखच आहे थोडक्यात. नाही शेतकऱ्याला आता कोण एवढं मार्केट चांगलं तरी शेतकऱ्याला असेच आहे अजून थोडं वाढावं, पण नाही समाधान मानावं. शेतकऱ्याने माल लगेच आणावं माझंही मत. खराब होण्यापेक्षा 4 कांदे फेकून देण्याचं नाही करण्यापेक्षा आत्ताच आणावा. पण नाही ना शेतकऱ्याला लय मोठे असे अजून वाढत आहे. मग उद्या काय सरकारचं लय वाढायला लागलं की बंद करायला त्यांना टाइमच नाही राहणार, एक दिवसात येईल नाही करणार लगेच. हा माझं नाव संपूर्ण लक्ष्मण हरिभाऊ गायकवाड. इथं मार्केट सुरू झालेले 1 महिन्यापासून सुरू झालेले आणि राजकमल हे मार्केट सुरू केलेलं आहे व्यापाऱ्यांनी. तर ते व्यवस्थित चाललेलं आहे सध्या मितीला. अजून काय कोणाची अडचण तशी वगैरे आलेली नाही. आणि अडचण जर तशी येत असेल तर ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगूच. पण तसे आता निलावाचे बाजार तसे व्यवस्थित चाललेले आहेत. निलावाच्या बाजारात आता सध्या तर आता चालूच आहेत बाजार. आणि आता कमीत कमी 5 ते 6 हजार माल गोणी तयार इथं आलेली रात्रीपासून आलेली आहे. अजून बी पुन्हा ट्रॅक्टर वगैरे येतात, पिकअप येतात आणि या मार्केटला जास्तीत जास्त व्यापारी फायदा करून देण्याचं काम करतात. आणि याशिवाय या परिसरामधील जेवढे जवळचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा योग्य एकच फायदा असा होतो की दुसरीकडे जाण्याची, लांब तिकडं मार्केटला जाण्याची काही गरज नाही. आणि इथं ट्रॅक्टरने स्वतः आणता येतो. आणि जास्तीत जास्त लय 20, 25, 30 पर्यंत गोण्या घेऊन येतात लोक. आणि त्याच्यामुळं बाजारभाव व्यवस्थित आतापर्यंत चाललेला आहे. पण आता इथून पुढचं काय त्याचा अजून तर आत्ताचा आज मी त्याला तर चांगला आहे. पैशाच्या बाबतीत म्हणलं तर पैसे चेकद्वारे पैसे देतात, ते चेक देतात आणि तो चेक लगेच तुम्ही घेऊन गेले बँकेत तरी तो तुमचा चेक 3ऱ्या दिवशी लगेच खात्यावर ट्रान्सफर होते पैसे. सुविधा आहे ना इथं. तसं मार्केट यार्डाने, मार्केट कमिटी यार्डाने जवळजवळ बरेचसे म्हणजे गाळे केलेले आहेत आणि त्या गाळ्यामध्ये कांदा सुरक्षित राहू शकतो. आणि लईच जास्त म्हणजे माल आला तर मग त्याला झाकण्याचे बी म्हणजे ताडपत्री वगैरे अशा पद्धतीने काम चालू होतं. गौरव सतीश पोखरना, राज ट्रेडर्स तर्फे बोलत आहे. आज चिंबळा मार्केटमध्ये जवळजवळ 6-7 हजाराची गोणीची आवक आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी प्रत्येक मार्केटला 10 गोण्या भरत राहाव्या. मार्केट सध्या कांद्याला सोन्याचे भाव आलेत. आज एक उद्या एक तासाला आणि दिवसाला कांद्याचे भाव बदलत आहेत. कालच्या परवाच्या तुलनेत आज मार्केटमध्ये जवळजवळ 700-800 रुपयाचा बदल आहे. फक्त शेतकऱ्यांनी गडबडून न जाता प्रत्येक मार्केटला कांदा भरत राहावा, थोडं प्रत्येकाला विनंती आहे. आणि मी थांबतो. आज मार्केट म्हणजे काल कांदे विकले होते सर्वत्र 4,000 रुपयापासून 5,000 रुपये. आणि आज नगर झालं, पुणा झालं, सगळ्या मार्केटला आज कांदे विकलेत 35 ते 40 रुपये. कुठेतरी एखादा वकल 41-42 रुपये. त्या हिशोबाने आम्ही चिंबळा मार्केटला बाजारभाव काढलेले आहेत. आजचा बाजार कसा निघाला? आज कांदे बाजारभाव 35 रुपयापासून 40 रुपये. एखादा वकल 41, 42, 45 असं 40 रुपये. शेवट 45 रुपये. 1-2 वकल झालेत. सरासरी मार्केट 37 ते 40 रुपये. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.